नमस्कार मित्रांनो, मी उमेश कुदळे. रयत प्रबोधिनीमध्ये तुमचं स्वागत. PSI फॅक्टरी म्हणून मागच्या काळामध्ये रयतचा उदय होतोय आणि हे तुम्ही सगळे पाहताय. आजचा दिवस न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपण सगळे रयतच्या 2023च्या टेस्ट सिरीजसाठी उपस्थित राहिलेलो आहोत. गट ब आणि गट क साठी होणारी ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी टेस्ट सिरीज आज रयत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुरू करत आहेत. याविषयी आम्हाला आनंद वाटत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं तमाम विद्यार्थी या टेस्ट सिरीजमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. हा जो टेस्ट सिरीजचा उपक्रम रयत आज इथं राबवते तो न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर पार पडतोय, जिथं ABCD 4 सेट असणार आहेत. पेपर बायलिंग्वल असणार आहे. म्हणजे आयोगाचं जे वातावरण असतं ते वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलेला आहे. तब्बल 3000हून अधिक विद्यार्थी आजचा हा पेपर रयतचा पुण्यामध्ये ऑफलाईन पद्धतीनं देणार आहेत आणि ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या अंतिम निकालाच्या दरम्यान त्यांना निकाल सोपा व्हावा यासाठी मदत करते. कंबाईनची असेल, गट ब गट क ची परीक्षा असेल, ही परीक्षा देत असताना पेपरच्या वेळेला जो ताण येतो त्या ताणाचं व्यवस्थापन करता यावं हा मूळ या टेस्ट सिरीजचा मागचा उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आपल्या अभ्यासातलं अपडेशन आपल्याला कळावं आणि ज्या चुका होतात त्या चुका आपल्याला टाळता याव्यात. यासाठी स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती आपली परीक्षा असते आणि ही टेस्ट सिरीज त्यासाठीच रयतची टीम कोऑर्डिनेट करत असते. आजच्या या टेस्ट सिरीजला टोटल 15 पर्यवेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर रयतची टेस्ट टीम स्वतंत्र या सगळ्या प्रकरणावर काम करते. न्यू इंग्लिश स्कूलनं हा पूर्ण सेटअप रयतला उपलब्ध करून दिलेला आहे. आज जो रयत प्रबोधिनीचा टेस्ट सिरीज झाली ना ती फार सुंदरपणे कनेक्ट केली होती यांनी आणि प्रत्येक प्रश्नाचं फॉर्मेशन एकदम परीक्षेच्या जे आयोगाचा पेपर असतो त्याप्रमाणे केलेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येक ह्याला ABCD असे सेट करून पूर्णपणे फ्रेम केलेला होता पेपरचा अनुभव फार छान होता आणि येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. इतिहासामध्ये आम्ही ऐतिहासिक गोष्टी शिकलो. त्यातलीच एक ठिकाण म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल हे ठिकाणी परत चालू केलेलं. तिथं मग आमचा पेपर आज सराव परीक्षा झाली. अनुभव खूपच म्हणजे भयंकर होता, भारी होता. आयोगाचा टिकतो आयोगासारखाच पेपर असल्यासारखं फील आले. आम्ही खेडून चाकण खेडू आणि पेपर देऊन चांगला अनुभव आला. असं वाटत होतं की आम्ही आयोगाचा पेपर सोडवतोय आणि बऱ्यापैकी चांगलं ते काहीतरी असं बऱ्यापैकी चांगलं गेलं ते आणि फायदा झाला बऱ्यापैकी. पेपर सोडवल्यानंतर ना असं वाटलं की आपण कुठंतरी कमी पडतोय. कमी तर अजून वाटते 12 तास अभ्यास करून सुद्धा असं वाटतं की थोडं अजून रिव्हिजन कमी पडते. मग आपल्या पातळी कळते आपल्याला. मग एवढाच सरावाचा फायदा होतो. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.